नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, विभाग 3 इतिहास विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण सेमिस्टर 6 इतिहास पेपर नंबर 13 मध्ययुगीन भारताचा इतिहास या अभ्यासक्रमातील पहिल्या प्रकरणामध्ये असलेल्या परकीय प्रवाशांचे वृत्तांत हा भाग पाहणार आहोत. यामध्ये आपण फ्रान्सिस बर्नियर या परकीय प्रवाशाची माहिती घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे की मध्ययुगीन कालखंडामध्ये अनेक परकीय प्रवाशांनी भारताला भेटी दिलेली आहे. हे प्रवासी वेगवेगळ्या देशातून आलेले होते. सुलतान व मुघल कालखंडात आलेल्या या प्रवाशांनी भारतात काही काळ वास्तव्य केलं, प्रवास केला, अनुभव घेतले, या देशाचे समाजाचे निरीक्षण केले आणि आपले वृत्तांत लिहून ठेवले आहेत. त्यांचे हे वृत्तांत म्हणजे तत्कालीन इतिहासाची मौल्यवान साधनं आहेत आणि म्हणूनच आपल्या अभ्यासक्रमामध्ये काही महत्त्वाच्या प्रवाशांचे वृत्तांत हे अभ्यासाची साधने म्हणून समाविष्ट केलेली आहेत. अशा प्रवाशांपैकी फ्रान्सिस बर्नियर याची माहिती आणि त्याच्या इतिहास ग्रंथाबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. फ्रान्सिस बर्नियर हा फ्रान्सचा रहिवासी असून त्याचा जन्म इसवी सन 1620 मध्ये झाला. त्याने डॉक्टर ऑफ मेडिसिन ही वैद्यकीय पदवी घेतलेली होती आणि त्याने पुढे जगपर्यटनासाठी आपला देश सोडला. त्यानं इंग्लंड, जर्मन, पोलंड आदी अनेक देशांना भेटी दिल्या आणि तो इसवी सन 1656 मध्ये भारतात आला. तो भारतातील अनेक प्रांतात फिरला. त्याने सुरत, अहमदाबाद, आग्रा, दिल्ली, बंगाल, मच्छलीपट्टण, गोवळकोंडा, विजापूर, औरंगाबाद इत्यादी अनेक प्रदेशांना भेटी दिल्या होत्या आणि तो पायी फिरला होता. बर्नियर डॉक्टर असल्याने दारा शिकोवच्या आजारी पत्नीवर आपण औषधोपचार केल्याची तो माहिती सांगतो. फ्रान्सिस बर्नियरने इसवी सन 1656 ते 1668 पर्यंत भारतचा प्रवास केला. या काळात त्याचे भारतात वास्तव्य होते आणि इसवी सन 1668 मध्ये तो आपल्या मायदेशी परत गेला. बर्नियरने आपल्या भारतातील प्रवास वर्णनावर ट्रॅव्हल्स इन द मुघल एम्पायर हा ग्रंथ लिहिला. फ्रेंच भाषेत असणाऱ्या या ग्रंथाचा इसवी सन 1671 मध्ये इंग्रजी भाषेत अनुवाद करण्यात आला. पुढे या ग्रंथाला सर्व युरोपभर प्रचंड प्रसिद्धी मिळाली. तो जवळजवळ जगातील 10 भाषांमध्ये भाषांतरित झाला. बर्नियरने अनेक ठिकाणी भेटी दिल्यानंतर त्यांच्या माहितीची टिपणं काढलेली होती. अनेक गोष्टी त्याने स्वतः अनुभवल्या होत्या. सम्राट शहाजहानच्या पुत्रांमध्ये चाललेला सत्ता संघर्ष त्याने पाहिलेला होता. बर्नियर हा उच्च शिक्षित होता. त्याची निरीक्षण शक्ती अतिशय चांगली होती. तो कोणाचाही आश्रित नसल्यामुळे त्याच्या लिखाणात वस्तुनिष्ठता पाहावयास मिळते. मुघल काळाचा इतिहास जाणून घेण्यासाठी ट्रॅव्हल्स इन मुघल एम्पायर हा ग्रंथ अतिशय उपयुक्त ठरतो. त्याच्या या ग्रंथामध्ये मुघल काळातील अनेक घटकांविषयी महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे. ती पुढील प्रमाणे आहे. 1. शहाजहानचे पुत्र व मुली याबाबत केलेले लिखाण. फ्रान्सिस बर्नियर भारतात आला त्यावेळी बादशाह शहाजहानचे पुत्र दारा, शुजा, औरंगजेब व मुराद यांच्यात वारसा युद्ध सुरू झालेले होते. या काळातील या घटनांचे सजीव चित्र बर्नियरने उभे केलेलं आहे. शहाजहानची कैद आणि सत्तेसाठी औरंगजेबाने आपल्या सख्ख्या भावांची केलेली हत्या व सत्ताप्राप्ती अशा अनेक घटनांचे बोलके चित्र बर्नियरच्या प्रवास वर्णनामुळे आपल्याला पाहावयास मिळते. सत्ताप्राप्तीसाठी राजपुत्रांमध्ये झालेली युद्ध लेखकानं स्वतः पाहिलेली होती. शहाजहानने दाराला आपला वारसदार म्हणून घोषित केले होते. यामुळे डिसेंबर 1657 मध्ये शहाजहानच्या 4 पुत्रांमध्ये सत्तेसाठी संघर्ष निर्माण झाला होता आणि त्यामध्ये औरंगजेबाने पाशवी मार्गाचा अवलंब करून भावांची गय न करता सत्ता मिळवली याची माहिती या प्रवास वर्णनातून आपणास मिळते. बर्नियरने राजपुत्रांबरोबरच राजकन्यांचीही माहिती दिलेली आहे. तो म्हणतो राजकन्यांचे विवाह होत नसत, कारण राजकन्यांबरोबर विवाह करण्यासाठी कोणीही पुरुष पात्र नाही असा एक समज होता आणि महत्त्वाची बाब म्हणजे राजकन्यांचा ज्यांच्याबरोबर विवाह होई तो सम्राटाचा जवळचा नातेवाईक झाल्याने तो सत्ता स्पर्धेत उतरण्याची भीती होती. शहाजहानची आवडती मुलगी जहानारा हिचा शहाजहानवरील प्रभाव लेखकाने कथन केलेला आहे.
इतकंच नाही तर राजे कुटुंबातील व्यक्तींची राहण्या खाण्याची व्यवस्था, त्यांचे नोकर चाकर, त्यांचे रीतिरिवाज अशा अनेक गोष्टींचे वर्णन फ्रान्सिस बर्नियरने आपल्या प्रवास वर्णनात केलेलं आहे. 2. मनसबदारी प्रथा. मुघल कालखंडातील मनसबदार प्रथेचे वर्णन लेखकाने केलेले आहे. मनसबदारांना मिळणारी मनसब, त्यांना मिळालेले अधिकार, मनसबदारांची मनमानी, शेतकऱ्यांवर त्यांच्याकडून होणारा जुलूम इत्यादीबाबतची माहिती लेखकाने दिलेली आहे. मनसबदार व बादशाह यांच्यातले संबंध, त्यांच्या आर्थिक उत्पन्नाची साधनं कशी होती, इतकं असूनसुद्धा मनसबदार हे कर्जबाजारी होत असत, याची माहिती तो याच्यामध्ये देतो. बर्नियरनं मुघल साम्राज्यातील 20 सुभ्यांची माहिती नावे दिलेली आहेत. तो म्हणतो की या सुभ्यांमधून 22,59,35,000 रुपये एवढा महसूल मिळत होता. आर्थिकदृष्ट्या शहाजहानचा कालखंड हा मुघल साम्राज्याचा भरभराटीचा काळ होता. लोकांना सोन्या चांदीच्या दागिन्यांची आवड होती. बादशाहच्या मोहीर सिंहासनाची किंमत 4 कोटी रुपये होती, अशी माहिती बर्नियरने दिलेली आहे. 3. काश्मीरबद्दलचं लिखाण. शहाजहानची राजधानी असलेल्या शहाजहानाबाद म्हणजेच दिल्ली, आग्रा, सुरत इत्यादी शहरांचे वर्णन बर्नियरने दिलेले आहेत. याचबरोबर पंजाब व काश्मीर या प्रांतांनाही बर्नियरने भेट दिली होती. काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याने बर्नियर भारावून गेला होता. काश्मीरमधील बगीचे, उद्याने, तेथील कलाकुसरीच्या वस्तूंचे वर्णन त्याने यात केलेले आपल्याला पाहायला मिळते. काश्मीरी शाली व कलाकुसरीच्या वस्तूंना जगभर मागणी होती. काही शालींची किंमत त्या काळी 150 रुपये होती. राज्यकर्ते, मनसबदार, श्रीमंत यासाठी त्या बनवण्यात येत होत्या, असे बर्नियर म्हणतो. काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याची ओढ भारतीयांप्रमाणेच युरोपियनांनाही मध्ययुगीन कालखंडात होती, हे यावरून दिसून येते. 4. शेती व शेतकऱ्यांविषयीचे लिखाण. बर्नियरने मुघल काळातील शेतकऱ्यांचे जीवन रेखाटलेले आहे. जमीनदारांकडून वतनदारांकडून कुळांना होत असणारा जो त्रास आहे, त्यांचे कशाप्रकारे शोषण केले जात असे, तर याचंही वर्णन त्यानं याच्यामध्ये केलेलं आहे. मुघल कालखंडामध्ये जो काही महसुलाचा बोजा पडत असे, तो केवळ शेतकऱ्याला भोगावा लागत असे, अशी माहिती तो याच्यामध्ये देतो. परंतु दिल्ली व आग्रा परिसरातील जमीनदार मात्र आपल्याकडून शेतकऱ्यांना अन्याय होणार नाही याची ते दक्षता घेत असत. कारण आपल्या अन्यायाच्या वर्तनाची बातमी राजाच्या कानावर गेली तर आपणाला त्रास होईल असे त्यांना वाटत असे. त्या काळात जमिनीच्या सुपीकतेनुसार उत्तम, मध्यम व कनिष्ठ अशी विभागणी केली जाई. जमीन मोजणीसाठी लोखंडी कड्यांनी जोडलेल्या ठराविक लांबीच्या बांबूचा वापर केला जात असे. मुघल काळात शेतसारा उत्पन्नाच्या 1/3 एवढा आकारला जाईल आणि हाच शेतसारा गोळा करण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात असे, असं तो म्हणतो. 5. उद्योग व व्यापाराबाबतचे लिखाण. फ्रान्सिस बर्नियरने मुघल काळातील आर्थिक स्थिती, व्यापार, उद्योगधंदे यांचाही आढावा आपल्या लेखनात घेतलेला आहे. मुघल काळात शेती हाच प्रमुख व्यवसाय होता. गहू, ज्वारी, बाजरी, मका, बटाटा, मिरची, तंबाखू इत्यादी पिके शेतीतून घेतली जात असत. सरकारी पातळीवरून शेती व्यवसायास उत्तेजन दिले जात जाई. मुघल कालखंडामध्ये कापड उद्योग भरभराट आलेला होता. गुजरात, बंगाल हे प्रांत कापड उद्योगासाठी प्रसिद्ध होते, तर रेशीम उत्पादनासाठी पैठण, आग्रा, पटना, खंबाईत इत्यादी ठिकाणी प्रसिद्धी होती. मुघल काळात आग्रा ते गोलकोंडा व सुरत ते काबूल असे हमरस्ते तयार झालेले होते आणि प्रवाशांच्या सोयीसाठी किंवा व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी आधीमध्ये सराया बांधण्यात आलेल्या होत्या, असं तो म्हणतो. मुघल काळामध्ये मुबलक प्रमाणामध्ये नाणी पाडण्यात आली. चांदीचा रुपया हे त्या काळातील प्रसिद्ध चलन होय. याच काळात सुरत, कोचीन, हुबळी अशा बंदरांचा विकास झाला. अनेक व्यापारपेढ्या उदयास आल्या. भारतातून कापड, लोकरी वस्तू, मसाल्याचे पदार्थ निर्यात होत असत, तर फळे, सोने, चांदी ही भारतात आयात केली जात असे. युद्धासाठी आवश्यक असणारे जातिवंत घोडे हे अरबस्थानातून भारतात आयात केले जात असत, असं तो म्हणतो. मालाची ने-आण करण्यासाठी उंट, घोडे, बैल, गाढवे, बैलगाड्या यांचा वापर होई, तर समुद्रमार्गेही व्यापार चालत होता. अशा प्रकारे भारताचा अंतर्गत आणि परराष्ट्र व्यापार याच्याबद्दलची माहिती त्यानं याच्यामध्ये दिलेली आहे.
6. राजधानी दिल्लीबाबतचे लिखाण. शहाजहान बादशाने शहाजहानाबाद हे नवीन शहर वसवले. आज तो दिल्लीचाच एक भाग आहे. येथे शहाजहानने अनेक महत्त्वपूर्ण इमारतींचे बांधकाम केले. लाल किल्ला, मोती मस्जिद, जामा मस्जिद, दिवान ए आम, दिवान ई खास इत्यादी इमारती या ठिकाणी बांधल्या. दिल्लीच्या वैभवामध्ये यामुळे मोठी भर पडली. दिल्लीमधील रुंद रस्ते, दिल्लीची तटबंदी, इमारतीची प्रमाणबद्धता व भव्यता, त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांच्या निवासस्थानाचे वर्णन बर्नीने यामध्ये केलेलं आहे. तो म्हणतो दिल्लीत उच्चपदस्थ लोक तसेच कनिष्ठ वर्गही होता, मध्यम वर्ग दिल्लीमध्ये नाही असे बर्नीनं माहिती दिलेली आहे. दिल्लीमधील वरिष्ठ वर्ग श्रमिक, कारागीर यांच्याकडून आपले काम करून घेत असे, मात्र त्या कामाचा योग्य मोबदला त्यांना मिळत नसे. कनिष्ठ वर्गातील लोकांचे जीवनमान निकृष्ट दर्जाचे होते. दिल्लीतील व्यवसायात रेशीमी कापड निर्मिती, रंगबाम, विविध प्रकारचे धातू काम, कलाकुसरीच्या वस्तू, पेंटिंग करणं, पादत्राणे निर्मिती इत्यादी व्यवसाय भरभराटीस आलेले होते. बर्नियन म्हणतो दिल्लीमधील धान्य बाजार, मिठाईची दुकाने, फळ बाजार, पशूंच्या खरेदी विक्रीचे बाजारपेठ यांचे वर्णन बर्नियनने यामध्ये केलेलं आहे. तो म्हणतो की दिल्लीतील फळ बाजार बघून मी अतिशय आनंदित झालो होतो. 7. सामाजिक व धार्मिक चालीरीतींबद्दलचे लिखाण. समाजात प्रामुख्याने 3 वर्ग होते. शेतकरी, कारागीर, शेतमजूर, कष्टकरी यांचा तिसरा वर्ग प्रामुख्याने खेडोपाडी विखुरलेला गेलेला होता. तत्कालीन भारतीय समाजावर अंधश्रद्धेचा मोठा पगडा असलेला दिसतो. शिक्षण व्यवस्था ही धर्माच्या ताब्यात होती. धार्मिक शिक्षण प्रामुख्याने देण्यात येत होते. रूढी परंपरांचे समाजावर प्राबल्य होते. कर्मकांडांचे व आचारधर्माचे प्रस्थ वाढलेले होते. स्त्रियांना समाजामध्ये अत्यंत दुय्यम दर्जाचे स्थान होते. हिंदू धर्मामधील अनेक बाबींवर बर्नियननं आपली मते मांडलेली आहेत. तो म्हणतो ब्राह्मण पुरोहित वर्गाने अनेक अनिष्ट रूढी परंपरांना चालना देऊन स्वतःचा स्वार्थ साधला होता. हिंदू धर्मात असणाऱ्या सतीप्रथेवर बर्नियनने लिखाण केलेलं आहे. हिंदूंमध्ये मरणोत्तर प्रेत दहन केले जात असे, तर काही वेळा गंगा नदीस पवित्र समजून प्रेत गंगा समर्पण करण्याची पद्धत ही असल्याचे तो म्हणतो. हिंदू मुस्लिमांचे सण समारंभ, मनोरंजनाची साधनं, वेशभूषा अनेक गोष्टींची माहिती बर्नियननं आपल्या प्रवास वर्णनामध्ये दिलेली आहे. अशा प्रकारे या वेगवेगळ्या बाबींबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला बर्नियनच्या प्रवास वर्णनामध्ये मिळते. पण असं असलं तरीसुद्धा त्याच्या या ग्रंथाबद्दल किंवा या ग्रंथाचं मूल्यमापन करताना आपल्या अनेक गोष्टी पुढे येतात. एक तर बर्नियननं मुघलकालीन भारतीय समाजव्यवस्थेवर भाष्य केलं आहे. तो परकीय असल्याने हिंदू इस्लाम यांच्यामधील चालीरीतीस त्यास बारकाईने माहिती नव्हती. त्यामुळे त्याने दिलेले धर्म, सण समारंभ, कर्मकांड यांची माहिती वरवरची वाटते. हिंदूंचे धर्मशास्त्र जाणून घेण्यासाठी त्याने इस्लाम मौलवींकडून माहिती मिळवली व त्या आधारावर लेखन केलेले आहे. बर्नियरच्या मते वैज्ञानिकदृष्ट्या भारतीय पाश्चात्यांच्या कितीतरी पाठीमागे आहेत. भारतीयांना चांगल्या प्रकारचे भौगोलिक ज्ञान नाही. दिल्लीमध्ये 2च सामाजिक वर्ग आहे, एक वरिष्ठ मनसबदार व दुसरा कनिष्ठ वर्ग. पण बर्नियरचे हे विधान सदोष आहे. सर जदुनाथ सरकार म्हणतात की बर्नियरने लोकगाथांचा आधार घेतलेला आहे. राजदरबारी कागदपत्रे त्यास हाताळता आली नाहीत. त्यामुळे त्याचे लिखाण व तत्कालीन परिस्थिती यामध्ये काही ठिकाणी विसंगती असल्याचे दिसते. सम्राट शहाजहान, औरंगजेब यांच्या कालखंडात आलेला फ्रेंच प्रवासी फ्रान्सिस बर्नियर याने आपल्या प्रवास वर्णनामध्ये अनेक बाबींचा आढावा घेतला आहे. तो कोणाच्याही अंकित आश्रित नसल्यामुळे त्याचे लिखाण वस्तुनिष्ठ आहे. मात्र त्यात अनेक त्रुटी आहेत हे आपणास मान्य करावं लागते. असे असले तरी बर्नियरचा ट्रॅव्हल्स इन द मोगल एम्पायर हा ग्रंथ मोगलकालीन इतिहासाचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे हे आपल्याला मान्य करावे लागते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. धन्यवाद.